स्टुडंट, सेल डिव्हिजनचा पार्ट आपण बघत असताना मागच्या लेक्चरमध्ये आपण मायटॉसिस कंप्लीट केलं होतं. मायटॉसिस म्हणजे काय ते बघितलं होतं आणि त्याच्या फेजेस बघितल्या होत्या. तेच आपण आता मिओसिस बघणार आहे. मिओसिस आणि मायटॉसिस मध्ये जनरली मी तुम्हाला डिफरन्स सांगितला होता. आज आपण मिओसिस शिकणार आहे. मिओसिस जनरली कुणामध्ये होतं तर आपण बघितलं की ते जर्म सेल्स मध्ये होतं. फॉर एक्झाम्पल रिप्रोडक्टिव्ह सेल जे आहेत त्या म्हणजे स्पर्म आणि ओव्हा यांच्यामध्ये काय होतं, मिओसिस होतं. ते मिओसिस म्हणजेच काय, मिओसिस होणं का गरजेचं आहे बॉडीमध्ये. मायटॉसिस जसं इम्पॉर्टंट आहे बॉडीमध्ये तसं मिओसिस सुद्धा होणं का गरजेचं आहे. तर मिओसिस हे फक्त कुणामध्ये होतं, अशी अॅनिमल की ज्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, ज्यांच्यामध्ये गॅमिट्स फॉर्म होतात. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, मिओसिस असं म्हणणार आहे. काय म्हटलंय बघा, मिओसिस इज फाउंड इन ऑर्गॅनिझम. कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये आढळतं, which reproduce by sexual reproduction. ज्या अॅनिमल मध्ये किंवा ज्या प्लांट मध्ये रिप्रोडक्शन कसं असेल, सेक्शुअल असेल, त्यांच्यामध्येच फक्त काय होतं, मिओसिस होतं. म्हणजे जे असेक्शुअल रिप्रोडक्शन ज्यांच्या प्लांट किंवा अॅनिमल मध्ये होतं त्यांच्यामध्ये फक्त काय होतं, मायटॉसिस होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे क्लोन तयार होतात ते क्लोन कुणासारखे असतात, आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स असतात. कारण त्यांच्यामध्ये काय होत असतं, मायटॉसिस होत असतं. आणि ज्या अॅनिमल किंवा ज्या प्लांटमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्यांच्यामध्ये आपल्याला थोडीशी व्हरायटी दिसते, थोडेसे चेंजेस दिसतात, कारण त्यांच्यामध्ये काय होत आहे, मिओसिस होते. हे चेंजेस का होतात ते आपण बघणार आहे नंतर. आता पुढे दिलंय हे कुणामध्ये होतं आणि पुन्हा सांगितलंय कोणत्या सेल्स मध्ये होतं. मिओसिस इज फाउंड इन द सेल्स ऑफ गोनॅड्स. गोनॅड्स म्हणजे इथे आपण अॅनिमल्स आणि प्लांट मध्ये काय म्हणणार आहे, एक मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असेल प्लांटचा घेतला तर आपण, आणि एक फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असणार आहे. अॅनिमलचा विचार घेतला तर एग्ज आणि स्पर्म असणार आहे. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सेल्स मध्ये फक्त कोणाला आपल्याला मिओसिस आढळतं. मग हे मिओसिस आहे. आपण मायटॉसिस मध्ये काय बघितलं तर मायटॉसिस इंटरफेस मध्ये त्या सेल्स आहेत, त्या सेलमध्ये जे क्रोमोझोम्स आहेत ते क्रोमोझोम्स काय होतात, डबल होतात. क्रोमोझोम डबल होतात आणि मग ते क्रोमोझोम इक्वली दोन्ही सेलमध्ये काय केले जातात, डिवाइड केले जातात. इथे काय होते बघा, मिओसिस इसेन्शियली कन्सिस्ट ऑफ टू सेल डिव्हिजन. मिओसिस इथं दोन सेल डिव्हिजन होतात, म्हणजे मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड ते आपण बघणार आहे. इथं दोनदा सेल डिव्हिजन होतं. दोनदा सेल डिव्हिजन हे कसं होतं, रॅपिडली होतं. म्हणजे मिओसिस फर्स्ट झाली की लगेचच काय होतं, मिओसिस सेकंड होतं. मिओसिस फर्स्ट कंप्लीट झाली की लगेचच काय होतं, मिओसिस सेकंड होतं. जरी सेल डिव्हिजन दोनदा होत असेल तरी क्रोमोझोम मात्र एकदाच डिवाइड होतात. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल की ते मिओसिस सेल डिव्हिजन आहे ती दोनदा होते, दोनदा जरी झाली तरी क्रोमोझोम मात्र एकदाच डिवाइड होतात. ते आपण बघूया आता. मिओसिस प्रोसेस अशी खूप फास्ट आहे, तर तुमच्या पुस्तकामध्ये ती शॉर्ट मध्ये दिलेली आहे, ते आपण शॉर्ट मध्येच बघणार आहे. ती प्रोसेस कशी कंटिन्यू होते ती बघूया आपण. बघा, मिओसिस मगाशी आपण बघितलं की दोन स्टेजेस आहेत, दोन स्टेप एका पाठोपाठ एक रॅपिडली होत असतात. मग काय होतं बघा, जसं मायटॉसिस मध्ये आपण बघितलं होतं की पहिल्यांदा न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, त्याला कॅरिओकायनेसिस म्हटलं जातं. त्याच्यानंतर कॅरिओकायनेसिस झालं की सायटोकायनेसिस होतं. सेम इथं मिओसिस फर्स्ट मध्ये पण तसं होते आणि मिओसिस सेकंड मध्ये सुद्धा होते. बघा प्रोसेस कशी, एखादी सेल ज्यावेळेस 2n सेल आपण घेतोय, डिप्लॉइड सेल, ज्यावेळेस मिओसिस स्टार्ट होतंय त्यावेळेस पहिली सेल असणार आहे ती मिओसिस फर्स्ट. काय असणार आहे, मिओसिस फर्स्ट. मिओसिस फर्स्ट प्रोसेस स्टार्ट झाली की त्याच्यामध्ये पहिल्यांदा होणार आहे कॅरिओकायनेसिस, म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन किंवा न्यूक्लियस डिव्हाइड व्हायला सुरुवात होणार आहे. मग ज्यावेळेस कॅरिओकायनेसिस होतंय त्यावेळेस जसं आपण ह्याच्यामध्ये मायटॉसिस मध्ये प्रोफेस बघितली तसं इथं तेच आहे ना, फक्त प्रोफेस फर्स्ट म्हणायचं. आता इथे बघा, मिओसिस फर्स्ट म्हटलं की सगळ्याला आपण फर्स्ट असं नाव देतो. तिथं मिओसिस सेकंड म्हटलं की सगळ्या स्टेजेसला सेकंड असं नाव देतो. इथे पण कॅरिओकायनेसिस फर्स्ट, सायटोकायनेसिस फर्स्ट. आता प्रोफेस फर्स्ट मध्ये ऍक्च्युली 5 स्टेजेस आहेत, पुन्हा 5 स्टेप्स आहेत. ते 5 स्टेप्स तुम्हाला नाही. प्रोफेस फर्स्ट, त्याच्यानंतर येते मेटाफेज फर्स्ट, नंतर एनाफेज फर्स्ट आणि टीलोफेज फर्स्ट. मग हे कॅरिओकायनेसिस ज्यावेळेस कम्प्लीट कुठं कम्प्लीट होत आहे, टीलोफेज फर्स्टला होत आहे. म्हणजे इथं ज्या दोन डॉटर न्यूक्लियर तयार होतात त्या डॉटर न्यूक्लियर कशा असतात, हॅप्लॉइड असतात. काय फरक आहे,
मायटॉसिस मध्ये टेलोफेज मध्ये 2 डॉटर न्यूक्लिया तयार होत होत्या, त्या कशा होत्या? डिप्लॉइड, म्हणजे सेम पेरेंट सारख्या होत्या. इथं मात्र ज्या 2 डॉटर सेल तयार होतात त्या कशा येते? हॅप्लॉइड आहेत. हॅप्लॉइडचा अर्थ काय? हार्विंग झाले त्याचं, म्हणजे अर्ध्या झाले. जेवढे नंबर ऑफ क्रोमोझोम किंवा जेनेटिक मटेरियल आहे ते जेनेटिक मटेरियल ह्या दोन्ही सेल मध्ये काय झालेलं असतं? अर्ध अर्ध झालेलं असतं. एकूण किती सेल झाल्या? इथं 2 सेल तयार झाल्या, 2 डॉटर न्यूक्लिया तयार झाल्या आणि ह्या 2 डॉटर न्यूक्लिया कशा आहेत? हॅप्लॉइड. म्हणजे ह्या ओरिजिनल पेरेंट सारख्या आहेत का? ओरिजिनल पेरेंट सारख्या नाही, ह्या हाफ होतात, म्हणून ह्याला रिडक्शनल डिव्हिजन म्हणतो आपण. कसलं डिव्हिजन? रिडक्शनल डिव्हिजन असं म्हणतोय. मायटॉसिसला आपण इक्वेशनल डिव्हिजन असं म्हणलं होतं. म्हणजे टेलोफेज मध्ये 2 सेल तयार होतात, लगेच पुढची स्टेज येते ती म्हणजे सायटोकायनेसिस फर्स्ट. ह्या सायटोकायनेसिस फर्स्ट मध्ये जसं मायटॉसिस मध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं सेलच्या, तसं इथं सुद्धा ह्या 2 सेलच्या सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं आणि 2 डॉटर सेल तयार होतात. काय तयार होतात? 2 डॉटर सेल तयार होतात. आता ह्या दोन्ही डॉटर सेल कशा आहेत? हॅप्लॉइड. दोन्ही डॉटर सेल आपण ऍनिमेशन मध्ये बघणार आहे, स्लाइड मध्ये तुम्हाला मी व्यवस्थित सांगणार आहे. दोन्ही सेल आहेत, त्या दोन्ही सेल कशा आहेत? आता ह्या हॅप्लॉइड सेल आहेत. मग इथून पुढची स्टेज चालू होते ती मिओसिस सेकंड. म्हणजे सायटोकायनेसिस मध्ये 2 हॅप्लॉइड सेल तयार झाल्यानंतर नेक्स्ट स्टेज चालू होते ती म्हणजे कोणती असते? मिओसिस सेकंड. मिओसिस सेकंड सेम कुणासारखी आहे? तर मायटॉसिस सारखी. ज्याला मायटॉसिस समजतं त्याला मिओसिस सेकंड समजते. कारण मायटॉसिस मध्ये काय आपण बघितलं होतं की ज्या नंबर ऑफ सेल तयार होतात त्या सेल कुणासारखे असतात? पेरेंट सारखे असतात. मग मिओसिस सेकंड एवढंच पार्ट बघा तुम्ही. मिओसिस सेकंड मध्ये काय होतंय? तर ह्या 2 डॉटर सेल ज्या आहेत त्या 2 डॉटर सेल मध्ये पुन्हा मिओसिस सेकंड होतंय. मिओसिस सेकंड मध्ये पुन्हा कॅरिओकायनेसिस सेकंड, सायटोकायनेसिस सेकंड, म्हणजे न्यूक्लियस पुन्हा ह्याचे डिवाइड होणार आहे. पुन्हा ते स्टेप प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, एनाफेज सेकंड आणि टेलोफेज सेकंड. मग टेलोफेज सेकंड ज्यावेळेस होत आहे त्यावेळेस इथं आपल्याला 4 डॉटर न्यूक्लिया तयार झाले आहेत. किती डॉटर न्यूक्लिया तयार झाल्या? 4. आणि पुन्हा म्हणजे सायटोकायनेसिस होतं आणि 4 डॉटर सेल तयार होतात. म्हणजे बघा मिओसिस मध्ये 2N डिप्लॉइड ऑर्गॅनिझम पासून किंवा डिप्लॉइड सेल पासून किती सेल तयार होतात? शेवटी 4 सेल तयार होतात. पण त्या 4ही सेल कशा असतात? हॅप्लॉइड असतात आणि त्या पॅरेंट सारख्या असत नाही, म्हणून त्याला आपण डिप्लॉइड सेल म्हणतोय. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मिओसिस कसं इम्पॉर्टंट आहे बघा. आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं की मायटोसिस असं म्हणतो, म्हणजे तिथं जे सेल डिप्लॉइड सेल आहे डिवाइड झाल्यानंतर सुद्धा डिप्लॉइड सेल तयार होतात. पण मिओसिस मध्ये काय होतं तुम्हाला माहिती आहे? इथं फक्त मायटोसिस मध्ये सिंगल पॅरेंट आहे, पॅरेंट सिंगल आहे, त्यामुळे जेनेटिक त्याचं जे काही मटेरियल आहे ते आहे तसं पुढे पास होतं. पण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे मेल आणि फिमेल 2 पेरेंट्स असतात आणि मग जर दोन्हीकडून समजा मेल मध्ये आपण 46 क्रोमोझोम आहे आणि फिमेल मध्ये 46 क्रोमोझोम आहे. जर इथं युनियन झालं, झायगोट तयार झालं तर काय पॉसिबिलिटी झाली असती? 46 + 46 म्हणजे आन्सर काय झालं असतं? 92 झालं असतं, बरोबर आहे. मग तो ह्युमन बिंग म्हणता आलं असतं का? नाही, ह्युमन बिंग म्हणजे किती असणार आहे? फक्त 46 क्रोमोझोम आहे. इथं मिओसिस झाल्यामुळे काय होतंय बघा, ज्या वेळेस मिओसिस होतं आणि हे मिओसिस फक्त आपण म्हणतोय कशामध्ये होतं? रिप्रोडक्टिव्ह सेल मध्ये होतं. म्हणजे इथं मेल असेल तर स्पर्म मध्ये आणि फिमेल असेल तर एग मध्ये. ठीक आहे. मग तिथं मिओसिस ज्यावेळेस होतं त्यावेळेस स्पर्म असताना कसं आहे? डिप्लॉइड. मिओसिस झालं की त्याच्यापासून काय तयार होतात? हॅप्लॉइड सेल तयार होतात. ह्या दोन्ही डिप्लॉइड आहेत, पण ज्यावेळेस मिओसिस होत आहे त्यावेळेस काय तयार होतात? त्या हॅप्लॉइड होतात. म्हणजे इथं नंबर ऑफ क्रोमोझोम किती येणार आहे? 23. इथे 23. फिमेल मध्ये पण सेम 23 आणि ज्यावेळेस झायगोट फॉर्मेशन होत आहे त्यावेळेस मेल पेरेंट कडून 23 येतात आणि फिमेल कडून 23 होतात. कॉम्बिनेशन काय झालं? 46 झालं. म्हणजे नवीन तयार होणारा जो ऑफस्प्रिंग आहे त्याच्यामध्ये जेनेटिक एक्सप्रेशन जे आहे, जेनेटिक मटेरियल आहे ते कसं राहतं? कॉन्स्टंट राहतं. कशामुळं? मिओसिसमुळे. अजून एक त्याचा फायदा असा आहे की मिओसिसमुळं जे व्हॅरिएशन आहे जे आपण आता प्रोफेज सेकंड मध्ये फर्स्ट मध्ये बघणार आहे, ही
क्रॉसिंग ओव्हर होतं की जे काही चेंजेस आहेत किंवा व्हेरिएशन आहेत हे कशामुळे दिसतं आपल्याला मिओसिसमुळे दिसतं. आता आपण हे सगळ्या गोष्टी आहेत त्या स्लाइड मार्फत बघूया. इथं आपल्याला प्रोफेस फर्स्ट दिसते. तुम्ही न्यूक्लियसमध्ये बघू शकता क्रोमोझोम्स कंडेन्स झालेले, सेंट्रिओल्स आहेत. हे जे क्रोमोझोम्स आहेत, होमोलॉगस क्रोमोझोम त्याला म्हणतो, त्या होमोलॉगस क्रोमोझोममध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं. प्रोफेस फर्स्टमध्ये काय होतं? क्रॉसिंग ओव्हर होतं. एक्सचेंज केलं जातं. सेंट्रिओल्स आहेत, ते सेंट्रिओल्स काय झाले, अपोजिट डिरेक्शनला गेले आणि ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे किंवा न्यूक्लिअर एन्व्हलप आहे ते तर डिसॅपियर झाले. सेंट्रिओल्स हे अपोजिट डिरेक्शनला आले प्रोफेस फर्स्टमध्ये. याच्यानंतर मेटाफेज आहे. मेटाफेज फर्स्ट बघूया आपण. हे जे क्रोमोझोम्स आहेत हे क्रोमोझोम बरोबर कुठं आले? इक्वॅटोरियल प्लेनला, म्हणजे मिडलला येतात. स्पिंडल फायबर्स तयार झाले आणि हे स्पिंडल फायबर सेंट्रिओल आणि सेंट्रोमियर यांना जोडले जाते. आता आपण GIF मध्ये काय बघितलं तर प्रोफेस फर्स्ट आणि मेटाफेज फर्स्ट बघितली, कारण त्यास थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहेत. बाकी सगळे जे पुढचे स्टेजेस आहेत ते ॲज पर मायटॉसिस आहेत. फक्त लक्षात ठेवायचं की मिओसिस फर्स्टमध्ये 2 सेल तयार होतात. त्या 2 सेल कशा असतात? हॅप्लॉइड सेल असतात. एक फ्लो चार्टमध्ये बघूया. तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही पुन्हा नोटबुकमध्ये लिहायचं आहे. मिओसिस मगाशी ब्लॅकबोर्डवर काढलं होतं. मिओसिस 2, मिओसिस फर्स्ट, मिओसिस सेकंड. मिओसिस फर्स्टमध्ये पुन्हा कॅरिओकायनेसिस फर्स्ट, कॅरिओकायनेसिसमध्ये प्रोफेस फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट, टेलोफेज फर्स्ट. त्याच्यानंतर सायटोकायनेसिस होतं. सायटोकायनेसिस कंप्लीट झाल्यानंतर 2 हॅप्लॉइड सेल तयार होतात. ह्या 2 हॅप्लॉइड सेल तयार झाल्या की पुन्हा कशाला स्टार्ट होते? मिओसिस सेकंड स्टार्ट होते. मिओसिस सेकंडमध्ये पुन्हा काय होतं तर पुन्हा कॅरिओकायनेसिस, म्हणजे त्या सेल ज्या तयार झालेल्या आहेत त्याच्यामध्ये न्यूक्लियस पुन्हा डिवाइड होतो. म्हणजे पुन्हा प्रोफेस फर्स्ट, प्रोफेस सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड, टेलोफेज सेकंड ह्या स्टेप होतात. इथं 2 पासून 4 डॉटर सेल तयार होतात सायटोकायनेसिस प्रोसेस झाल्यानंतर. म्हणजे आपल्याला इथं मिओसिस स्टार्ट होताना सुरुवातीला एक सेल आहे. एक सेल काय होती? डिप्लॉइड होती. 2n म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम याच्यामध्ये किती आहेत? नंबर ऑफ टोटल क्रोमोझोम एका सेलमध्ये बघितलं तर 46 आपण ह्युमन बिईंगमध्ये बघूया. पण पेरिंगचा जर विचार केला तर 2nचा अर्थ एक मॅटर्नल असतं आणि एक पॅटर्नल. आणि अशा पद्धतीनं होमोलॉगस क्रोमोझोममध्ये आता बघितलं आपण 2 वेगवेगळ्या कलरने दाखवला होता. एक होता मॅटर्नलचा, एक होता पॅटर्नलचा. आणि त्याच्या एंडिंगमध्ये काय झालं होतं? मग 2 ह्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झालं होतं. मग मिओसिसमध्ये सुरुवातीला डिप्लॉइड सेल 2n होती. मिओसिसच्या एंडला मात्र आपल्याला इथं 4 डॉटर सेल मिळतात. एकूण किती मिळतात? 4 डॉटर सेल मिळतात. आणि 4ही डॉटर सेल कशा आहेत? हॅप्लॉइड. कशा आहेत? हॅप्लॉइड. नुसतं एन दाखवलं तर हॅप्लॉइड म्हणायचं आणि 2n आहे त्याला डिप्लॉइड असं म्हणायचं. ठीक आहे. हा फ्लो चार्ट व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपण डायग्रॅम एक बघतोय. डायग्रॅममध्ये तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल बघा. ही सुरुवातीची इंटरफेस आहे. इंटरफेसमध्ये काय दाखवलं तर हे 2 कलरचे वेगवेगळे आहेत. म्हणजे समजा हे आपण पॅटर्नल म्हटले, फादरकडून आलेले, आणि हे मॅटर्नल मदरकडून आलेले. ज्यावेळेस मिओसिस फर्स्ट म्हणजे ज्यावेळेस इंटरफेस होती, इंटरफेसमध्ये काय होतात तर हे क्रोमोझोम तयार होतात. ठीक आहे. होमोलॉगस क्रोमोझोम म्हटलंय बघा. होमोलॉगस क्रोमोझोम. मग होमोलॉगस क्रोमोझोम इथं मिओसिस फर्स्ट आहे. मिओसिस फर्स्टमध्ये 2 डॉटर न्यूक्लिया तयार झाल्या. सायटोकायनेसिस झाले की 2 डॉटर सेल. म्हणजे इथं फक्त तुम्हाला न्यूक्लियसचं रिप्रेझेंटेशन दिले, सायटोप्लाझमचं नाही. फक्त न्यूक्लियसमध्ये काय होतं बघा. पहिले इंटरफेस, नंतर इथं क्रोमोझोम, होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे इथं मिओसिस फर्स्ट झाल्या, 2 डॉटर न्यूक्लिया तयार झाल्या. ह्या 2 डॉटर न्यूक्लिया कशा आहेत? हॅप्लॉइड आहेत. इथे बघा
4 क्रोमोझोम आहेत, इथं दोनच दाखवलेत, म्हणजे कशा झाल्या, अर्ध्या संख्या झाली, म्हणजे हॅप्लॉइड झाल्या. आणि मग इथं मात्र पुन्हा मिओसिस सेकंड होतं आहे. मिओसिस सेकंडमध्ये इथं आपल्याला डॉटर न्यूक्लिया दिसतात आणि डॉटर न्यूक्लिया कुणी तर किती झालेले आहेत, 4 झालेले आहेत. इथं 2n सुरुवातीला, इथे 2nचं रूपांतर पुन्हा किती डॉटर सेलमध्ये झाले, 4, आणि 4ही कशा आहेत, हॅप्लॉइड सेल आहेत. तुमच्या पुस्तकामधले डायग्राम आपण बघूया. ही तुमच्या पुस्तकामध्ये दाखवली. मिओसिस पार्ट फर्स्टमध्ये प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट आणि टेलोफेज. ही आहे ती प्रोफेज फर्स्ट आहे. एवढी क्लिअर दिसत नाही आहे, पण प्रोफेज फर्स्ट आहे. ही मेटाफेज, इथे मेटाफेज, ही प्रोमेटाफेज आहे, ही मेटाफेज आहे, ही ॲनाफेज आहे. ही आहे ती ॲनाफेज आहे. आणि इथे काय झालं आहे, टिलोफेज आहे. ठीक आहे, 2 डॉटर सेल तयार झाले. ही मिओसिस पार्ट फर्स्टची आहे. नंतर मिओसिस पार्ट 2ची डायग्राम पुस्तकातलीच आहे बघा. ही इथं सेम पुन्हा, आता इथं प्रोफेज सेकंड म्हणतो आपण, प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड आणि टिलोफेज सेकंड. पुन्हा बघा, ही प्रोफेज सेकंड आहे, ही मेटाफेज सेकंड आहे, ही ॲनाफेज सेकंड आहे आणि ही टिलोफेज सेकंड आहे. म्हणजे टिलोफेज सेकंडला आपल्याला 4 डॉटर न्यूक्लिया किंवा 4 डॉटर सेल तयार झालेले दिसतात. थोडंसं थेरॉटिकली आता आपण बघूया. इन मिओसिस फर्स्ट ज्या वेळेस होत आहे त्याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन, मग अशा आपण प्रोफेजमध्ये बघितलं, रिकॉम्बिनेशन म्हणजे त्याला आपण क्रॉसिंग ओव्हर म्हणतोय. हे क्रॉसिंग ओव्हर कुणामध्ये होतं लक्षात ठेवायचं, बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोम. कुणामध्ये होतं, होमो मीन्स सेम क्रोमोझोम. म्हणजे सेम क्रोमोझोम म्हणजेच काय, जनरलच्या जीन्स सारखे असतात आणि त्याची हाईट सारखी असते. त्या क्रोमोझोमची पेरिंग जी आहे ती पेरिंगमध्ये, किंवा त्याला आपण होमोलॉगस क्रोमोझोम असं म्हणतो, ही होमोलॉगस क्रोमोझोममध्ये रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग होतं. हे कुठल्या फेजमध्ये बघितलं आपण, प्रोफेज फर्स्टमध्ये. अँड देअर आफ्टर दोज होमोलॉगस क्रोमोझोम नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आर डिव्हायडेड इंटू 2 ग्रुप अँड दस 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. मिओसिस फर्स्टमध्ये एंडिंगला काय तयार होतं आहे, 2 हॅप्लॉइड सेल तयार होतात, बरोबर आहे. आणि ह्या दोन्हींचे 2 ग्रुप तयार होतात, 2 डॉटर सेल तयार होतात आणि त्या दोन्ही डॉटर सेल कशा असतात, हॅप्लॉइड असतात. ठीक आहे. आता मिओसिस सेकंडमध्ये काय होते बघा, मिओसिस सेकंड जस्ट लाईक ए मायटॉसिस. मिओसिस सेकंड आहे ती कुणासारखी आहे, मायटॉसिस आहे, मायटॉसिस सारखी आहे. मग याच्यामध्ये काय होतं, ह्याच्या 2 हॅप्लॉइड सेल तयार झालेले आहेत. ह्या 2 हॅप्लॉइड सेल मिओसिस फर्स्टमध्ये तयार झालेल्या आहेत, त्यांचं डिव्हिजन होतं. दॅट अंडरगोज डिव्हिजन बाय सेपरेशन ऑफ रिकंबाइंड सिस्टर क्रोमॅटिड. मग असे जे कॉम्बिनेशन झालेलं आहे ते सेपरेट होतात आणि त्याच्यापासून किती डॉटर सेल तयार होतात, 4 डॉटर सेल तयार होतात. पण त्या 4 डॉटर सेल कशा आहेत, हॅप्लॉइड आहेत. ठीक आहे. मिओसिस फर्स्ट, मिओसिस सेकंडमध्ये बघा, मिओसिस फर्स्टच्या एंडिंगला 2 हॅप्लॉइड सेल तयार होतात, मिओसिस सेकंडला 4 हॅप्लॉइड डॉटर सेल तयार होतात. आता इथे मगाशी मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवर समजून सांगितलं होतं की जे गॅमेट प्रोडक्शन होतं आहे, गॅमेट प्रोडक्शन किंवा प्लांटमध्ये काही स्पोर फॉर्मेशन आहे, हे फॉर्मेशन किंवा गॅमेट फॉर्मेशन किंवा स्पोर फॉर्मेशन कोणत्या प्रोसेसने होतं, बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस. मग आता इथे पुन्हा त्यांनी सांगितलं की इन दिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन 4 हॅप्लॉइड एन डॉटर सेल्स आर फ्रॉम 1 डिप्लॉइड सेल. एका डिप्लॉइड सेलपासून जी 2n आहे त्या 2n डिप्लॉइड सेलपासून किती सेल तयार झाल्या, 4 तयार झाल्या आणि 4ही सुद्धा कशा आहेत, हॅप्लॉइड आहेत. ठीक आहे. During the cell division, crossing over occurs between homologous chromosome and thereby genetic recombination occurs. आपण म्हणतो की मिओसिस आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे म्हणून आपल्यामध्ये काय दिसतं, व्हॅरिएशन दिसतं. हे का होतं, तर जे होमोलॉगस क्रोमोझोम आहेत ह्या होमोलॉगस क्रोमोझोममध्ये काय होतं, क्रॉसिंग ओव्हर होतं. ठीक आहे. क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे इथं ट्रान्सफॉर्मेशन, कशाचं ट्रान्सफर होतं,
देवाणघेवाण केली जाते, तर जेनेटिक मटेरियल जे आहे, जीन्स आहे, त्याची काय केली जाते, जी काही इन्फॉर्मेशन आहे ती एक्सचेंज केली जाते, म्हणजे तिथं जेनेटिक रिकॉम्बिनेशन होते. Due to these, all the 4 daughter cells are genetically different from the parent cell and from each other too. इथं चारही होणाऱ्या सेल ज्या आहेत, डॉटर सेल आहेत, ह्या चारही डॉटर सेल जेनेटिकली डिफरंट आहेत. का तर इथं काय झालं, त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झाले. पॅरेंटलमधील काही इन्फॉर्मेशन मॅटर्नलमध्ये गेली, मॅटर्नलची काही इन्फॉर्मेशन पॅटर्नलमध्ये गेली. म्हणजे इथं ह्या ज्या 4 डॉटर सेल तयार झालेल्या आहेत, त्या चारही डॉटर सेल जेनेटिकली कशा आहेत, पेरेंट्सपासून डिफरंट आहे. इतकंच पेरेंटपासूनच नाही, तर ह्या चारही एकमेकांपासून थोड्याफार काय असणार आहेत, डिफरंट असणार आहेत. ड्यू टू दिस, ऑल द 4 डॉटर सेल्स आर जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पेरेंट सेल अँड फ्रॉम ईच अदर टू. ठीक आहे. आता इथे आपण मिओसिस पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. मायटोसिस झालं, मिओसिस झालं. इथं आपला लेसनसुद्धा, सेकंड लेसन जो आहे, तो सेकंड लेसनसुद्धा काय झालेला आहे, संपलेला आहे. थँक्यू.